आत्मने नमः. या अध्यायामध्ये मी 15वा अध्याय घेत आहे. या अध्यायाला पुरुषोत्तम योग असे म्हणतात. या अध्यायामध्ये संपूर्ण जगाचा करता हर्ता, सर्व शक्तिमान, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, अंतर्यामी, परम दयाळू, सर्वांचा सुहृदय, सर्वाधार, शरण जाण्यास योग्य अशा सगुण परमेश्वर पुरुषोत्तम भगवंताचे गुण, प्रभाव व स्वरूप यांचे वर्णन केलेले आहे. तसेच क्षर पुरुष म्हणजे क्षेत्र, अक्षर पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ आणि पुरुषोत्तम म्हणजे परमेश्वर या तिन्हीचे वर्णन करून क्षर व अक्षर यांच्यापेक्षा भगवंत कशा प्रकारे उत्तम आहे, त्याला पुरुषोत्तम असे का म्हणतात, त्याला पुरुषोत्तम असे जाणण्याचे काय महात्म्य आहे आणि कशा प्रकारे त्याला प्राप्त करून घेता येते इत्यादी विषय या अध्यायातून चांगल्या प्रकारे समजाविले असल्यामुळेच या अध्यायाला पुरुषोत्तम योग असे नाव ठेवलेले आहे. 14व्या अध्यायातील 14व्या अध्याय अध्यायातील 5व्यापासून 18व्या श्लोकापर्यंत तिन्ही गुणांचे वर्णन आपण पाहिले. त्यांचे कार्य, त्यांची बंधनकारिकता आणि बद्ध मनुष्याचे उत्तम, मध्यम आणि अधम गती इत्यादी विस्तारपूर्वक वर्णन करून 19व्या श्लोकामध्ये आणि 20व्या श्लोकामध्ये त्या गुणांच्या अतीत होण्याचा उपाय आणि फले सांगितले आहे. त्यानंतर अर्जुनाने विचारल्यावर 22व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत गुणातीत पुरुषाची लक्षणे आणि आचरण यांचे वर्णन केलेले आहे. 26व्या श्लोकामध्ये सगुण परमेश्वराबद्दलचा अव्यभिचारी भक्तियोग हा गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मप्राप्तीसाठी योग्य बनण्याचा सरळ उपाय सांगितला आहे. त्यासाठी भगवंतात अव्यभिचारी भक्तियोग रूपी अनन्य प्रेम उत्पन्न करण्याच्या उद्देशाने आता सगुण परमेश्वर पुरुषोत्तम भगवंताचे गुण, प्रभाव आणि स्वरूप तसेच गुणांच्या पलीकडे जाण्यास प्रधान साधन वैराग्य आणि भगवत शरणागती याचे वर्णन करण्यासाठी या 15व्या अध्यायाचा प्रारंभ केलेला आहे. पहिल्या 3 श्लोकामध्ये वैराग्याबद्दल माहिती त्यांनी दिलेली आहे. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वस्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले, आदि पुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसारूप अश्वस्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहे त्या संसारूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. या ठिकाणी ऊर्ध्व मूल म्हटलेला आहे. आता आणि ऊर्ध्व मूल, मधशाखा आणि अश्वस्थ, आपल्या व्यवहारातील जो पिंपळ आहे, अश्वस्थ म्हणजे पिंपळ, तो त्याची मुळ खाली आहे, खोड वर आहे, त्याच्यावर पाने आहे. परंतु भगवान म्हणतात की या संसारूपी वृक्षाची मूळ वर आहे. ऊर्ध्व मूल मधशाख. अश्वस्थ सर्व वृक्षांमध्ये पिंपळाचा वृक्ष हा उत्तम मानलेला आहे, म्हणून त्याच्या रूपकाद्वारे जगताचे वर्णन करण्यासाठी येथे अश्वस्थ याचा प्रयोग केलेला आहे. मूल या शब्द कारकाचा वाचक आहे. या संसार वृक्षाची उत्पत्ती आणि याचा विस्तार हे आदिपुरुष नारायणापासूनच झालेले आहे. तो आदिपुरुष परमेश्वर हा नित्य आणि अनंत आणि सर्वांचा आधार आहे. तसेच तो सगुण रूपाने वरच्यावर असलेल्या नित्य धामामध्ये निवास करतो, म्हणून त्याला ऊर्ध्व असे म्हटलेले आहे. हा संसार वृक्ष त्याच मायापती सर्वशक्तिमान अशा परमेश्वरापासून उत्पन्न झालेला आहे आणि म्हणून त्याला ऊर्ध्व मूल असं म्हटलेलं आहे. अर्थात वरच्या बाजूला मुळे असणारा असं म्हटलेलं आहे. याचं तात्पर्य असे आहे की इतर सामान्य वृक्षांचे मूळ खाली पृथ्वीमध्ये असते, परंतु या संसार वृक्षाचे मूळ वर आहे, ही अलौकिक गोष्ट आहे. संसार वृक्षाच्या उत्पत्तीच्या वेळी सर्वप्रथम ब्रह्मदेवाचा उद्भव झाला, कारण ब्रह्मदेव हाच याची मुख्य फांदी आहे. ब्रह्मदेवाचा लोक हा अतिपुरुष नारायणाच्या नित्यधामापेक्षा खाली आहे. तसेच ब्रह्मदेवाचा अधिकारही भगवंतापेक्षा खालचा आहे. आपण शिवमहापुराण जर ऐकलं असेल तर शिवमहापुराणामध्ये सुद्धा श्री शंकराचार्य भगवान शंकरांनी
सर्वप्रथम ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली आणि त्यांना सृष्टी निर्मितीचं काम दिलं. त्यानंतर श्री विष्णूची निर्मिती केली, त्यांना पालन पोषणाचं काम केलं असं सांगितलेलं आहे. परंतु यामध्ये सर्वप्रथम ब्रह्मदेवाचा उत्पत्ती झाली असं सांगितलेलं आहे. चला असो, ब्रह्मदेवाचा अधिकारही भगवंतापेक्षा खालचा आहे. ब्रह्मदेव हा आदिपुरुष नारायणापासून उत्पन्न होतो आणि त्याच्या शासनामध्ये राहतो, म्हणून या संसार वृक्षाला खालच्या बाजूला शाखा असणारा असे म्हटलेलं आहे. म्हणजे परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे, त्यापेक्षा ब्रह्मदेवाचं स्थान खाली आहे. आणि म्हणून मुळापेक्षा परमेश्वर म्हणजे मूळ, त्याच्यापेक्षा खालचं म्हणजे बुंधा म्हणजे ब्रह्मदेव, आणि त्याच्या खाली जी असणारी पानं आहे ती पानं म्हणजे संपूर्ण जगतातील सजीव सृष्टी. आपण म्हणतो 84 लाख योनी जेव्हा म्हणतो आपण, त्या सर्व कुठे आहे? पाण्यामध्ये आहे. पाने, या अश्वस्थ वृक्षाची पाने, आणि ते सर्व खालच्या बाजूला आहेत. या दोन्ही पदांचा प्रयोग करून भगवंतांनी असे दाखविले आहे की जरी हा संसार वृक्ष परिवर्तनशील असल्यामुळे नाशवंत, अनित्य आणि क्षणभंगुर आहे, तरी याचा प्रवाह अनादी काळापासून चालत आलेला आहे. त्याच्या प्रवाहाचा अंत सुद्धा दिसत नाही, आणि म्हणून याला अव्यय म्हटलेला आहे, अविनाशी असे म्हटलेलं आहे. याचे मूळ असलेला सर्वशक्तिमान परमेश्वर हा नित्य अविनाशी आहे, परंतु वास्तविक हा संसार वृक्ष अविनाशी नव्हे. जर हा अव्यय जर हा अव्यय असता तर पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये याचे स्वरूप सांगितले आहे ते उपलब्ध झाले नसते. ते पुढे पाहू, कारण की वैराग्याला विशेष महत्व दिलेले आहे. पाने हे वृक्षाच्या फांदीपासून उत्पन्न होणारी तसेच वृक्षाचे रक्षण आणि वृद्धी करणारी असतात. वेद ही संसारूपी वृक्षाची पाने आहेत. वृक्षाच्या मुख्य शाखारूपी ब्रह्मदेवापासून प्रकट झालेले आहेत. वेद विहित कर्मांनी जगाची वृद्धी आणि रक्षण होत असते, म्हणून वेदांना इथे पानांचे स्थान दिलेले आहे. जो त्या संसार वृक्षाला जाणतो, जो त्या संसार वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. असे म्हणण्याचे तात्पर्य असे की सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मायेने उत्पन्न झालेले हे जग वृक्षाप्रमाणे उत्पत्ती, विनाशशील आणि क्षणिक असे आहे. म्हणून याच्या चमकदारपणामध्ये न गुंतता त्याला उत्पन्न करणाऱ्या मायापती परमेश्वराला शरण गेले पाहिजे असे समजून जगापासून विरक्त आणि उपरत होऊन जो भगवंताला शरण जातो तोच वास्तविक वेदांना जाणणारा होय. परिवर्तन संसार हा परिवर्तनशील असूनही संसाराला अव्यय म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की संसारात निरंतर परिवर्तन होत असूनही काही खर्च होत नाही, अर्थात अंत होत नाही. जसे समुद्रावर कितीही लाटा निर्माण झालेल्या दिसतात, ज्वारभाटा येतो परंतु त्याचे पाणी म्हणजे ज्वारभाटा म्हणजे भरती आणि ओहोटी येतो, परंतु त्याचे पाणी तेवढेच राहते, कमी जास्त होत नाही. तसेच निरंतर परिवर्तन होत असलेले दिसूनही संसार अव्ययच राहतो, कारण परिवर्तन रूपी संसार सुद्धा परमात्म्याच्या शक्तीचे म्हणजे अपरा प्रकृतीचे कार्य असल्यामुळे परमात्म्याचे स्वरूप आहे. परिवर्तन रूपी अपरा प्रकृती सुद्धा परमात्म्याचे स्वरूप आहे आणि अपरिवर्तन रूपी परा प्रकृती सुद्धा परमात्म्याचे स्वरूप आहे. हा संसार त्या परमात्म्याच्याच लाटा आहेत असे दिसत असूनही समुद्राच्या आत कोणतीही लाट नाही. सम शांत समुद्र आहे, आणि तरी सुद्धा वरवर परिवर्तनशील संसार दिसून असूनही एक शांत परमात्मा आहे. संसाराला अव्यय म्हणण्याचा दुसरा आशय असाही आहे की जो या संसाराशी संबंध जोडेल त्याचा तो संबंध अर्थात जन्म मरणही अव्यय होईल, कधी मिटणार नाही, त्याचा कधी अंत होणार नाही. लांब रस्त्याचा तर शेवट येऊ शकतो, परंतु गोल रस्त्याला शेवट कुठला असणार? घाण्याच्या बैलासारखे जन्मल्यानंतर मरणे आणि मेल्यानंतर जन्मणे हा गोल रस्ता आहे. अशा प्रकारे भगवंतांनी आता संसार वृक्षाचे दिग्दर्शन करविले. या संसार वृक्षाचे आता पुढील श्लोकात अवयवासहित विस्ताराने वर्णन करीत आहे. अधश्चोर्ध प्रसुतास्तस्य शाखा गुण प्रवृत्ता विषय प्रबाला अधश्च मूलान्यनुसंततानि
कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषय भोगरूप अंकुराच्या देव, मनुष्य आणि पशु पक्षादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरलेल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ताई ऐकायला येते का? हो येते नाही. येते हा. मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिलेली आहे. आता या ठिकाणी अधश्चौर्य प्रसूता तस्य शाखा म्हणजे काय? याच्यामध्ये या शाखांचे गुण काय आहे? गुण प्रवृद्धा विषय प्रवाला. हा, गुणाच्या संगतीने चांगल्या व वाईट योनीची प्राप्ती होते. तसेच सर्व लोक या प्राण्यांची शरीरे ही तिन्ही गुणांचाच परिणाम आहे. ही गोष्ट समजावून देण्यासाठी या शाखांना गुणाद्वारे वाढलेल्या आहेत असे म्हटलेले आहे. या शाखांमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 विषय राहतात. म्हणून हे यांना कोवळी पानं असं म्हटलेले आहे. या संसार वृक्षाच्या पुष्कळशा शाखा आहेत म्हणजे काय? तर ब्रह्मदेवाच्या लोकांपासून पाताळ लोकापर्यंत जितके लोक त्यामध्ये निवास करणारे आहेत, जितक्या योनी आहेत त्याच सर्व संसार वृक्षाच्या पुष्कळशा शाखा होत. त्या खाली पाताळ लोकापर्यंत व वरती ब्रह्मलोकापर्यंत सर्वत्र पसरलेल्या आहेत, म्हणजे पसरलेल्या आहेत. इथे अधश्य मुलाणी म्हणजे काय? तर अविद्यामूलक अशा अहंता, ममता आणि वासना यांचे वाचक आहे. या तिन्ही गोष्टी ब्रह्मलोकापासून पाताळ लोकापर्यंत सर्व लोकांमध्ये वास करणाऱ्या आवागमनशील प्राण्यांच्या अंतःकरणात व्याप्त असतात. म्हणून या सर्वत्र व्याप्त आहेत असे इथे म्हटलेलं आहे. मनुष्य शरीरामध्ये असताना सर्व कर्म करण्याचा अधिकार आहे व शरीराने अहंता, ममता आणि वासना यांनी केलेली कर्मे ही बंधनाचे कारण आहे. म्हणून ही मुळे मनुष्याच्या लोकांमध्ये कर्माप्रमाणे बद्ध करणारी आहेत. दुसऱ्या सर्व योनी या भोग योनी आहेत आणि त्यामध्ये कर्म करण्याचा अधिकार नाही. म्हणून येते अहंतारूपी, ममतारूपी आणि वासनारूपी मुळे असूनही ती कर्माप्रमाणे बद्ध करणारी नाही. मनुष्य लोकात कर्मानुसार बांधणाऱ्या तादात्म्य, ममता आणि कामनारूपी मुळ्याखाली आणि वर सर्व लोकात सर्व योनीमध्ये व्यापून राहिले आहेत. पशु पक्ष्यांचेही स्वतःच्या शरीराशी तादात्म्य राहते. आपल्या संतानाविषयी ममता असते. भूक लागली असता खाण्यासाठी उत्तम पदार्थाची कामना होत असते. तसे देवाच्या ठिकाणी आपल्या शरीराविषयी तादात्म्य प्राप्त असते. अशा प्रकारे तादात्म्य, ममता आणि कामनारूपी दोष कोणत्या ना कोणत्या वस्तू रूपात उत्तम अधम सर्वच योनीत राहत असतात. परंतु मनुष्य योनीशिवाय दुसऱ्या योनीमध्ये हे बांधणारे ठरत नाही. जरी मनुष्य योनीशिवाय देवादी योनीमध्येही विवेक राहत असतो, परंतु भोगांचे आधिक्य असल्याने तसेच भोग भोगण्यासाठीच त्या योनीमध्ये गेल्यामुळे योनीमध्ये उपयुक्त दोषांपासून स्वला म्हणजे विवेकाने वेगळे पाहणे संभवत नाही. मनुष्य योनीचीच अशी स्थिती आहे की ज्यामध्ये विवेक असल्याने मनुष्य असा अनुभव करू शकतो, मी तादात्म्य, ममता आणि कामनारूपी दोषांपासून सर्वथा रहित आहे. अशा प्रकारे या या श्लोकामध्ये 2 श्लोकामध्ये संसार वृक्षाचे जे वर्णन केले आहे त्याचे काय प्रयोजन आहे, तर हे प्रयोजन आता या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वस्थमेनं सुविरूढमूलम असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाली आढळत नाही, कारण याचा आदी नाही, अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणून या अहंता, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्टमुळे असलेल्या संसारूपी अश्वस्थ वृक्षाला बळकट वैराग्य रूप शस्त्राने कापल्यानंतर काय होईल ते 4थ्या श्लोकामध्ये सांगितले नाही. या संसार वृक्षाचे रूप सांगितले आहे तसे ते सापडत नाही.
भगवंतांनी असे दाखविले आहे की या संसार वृक्षाचे स्वरूप जसे शास्त्रात वर्णन केलेले आहे तसे पाहण्यात ऐकण्यात येते, तसेच यथार्थ विचार केल्यावर आणि तत्वज्ञान झाल्यावर सापडत नाही. कारण विचार करतानाही ते नाशवंत आणि क्षणभंगूर असे वाटते. म्हणजे असे आपल्या डोक्यात विचार येतात, विचार सुद्धा नष्ट होऊन जातात. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की तसं ते ज्या रूपाचा आपण विचार करतो तो विचार सुद्धा नाश होतो, म्हणून ते नाशवंत आणि क्षणभंगूर आहे. तसेच त्याच्याशी असलेला संबंध कायमचा सुटून जातो. तत्वज्ञानाला तो उरतच नाही, म्हणून 16व्या श्लोकात, आता पुढच्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. याचा आदी अंत आणि स्थिती हे नाहीत. कारण संसार वृक्षाला अनिर्वचनीय असे सांगितलेले आहे. याचा अभिप्राय असा आहे की हे जग कल्पाच्या प्रारंभी उत्पन्न होऊन कल्पाच्या शेवटी लीन होते. अशा प्रकारे याचा आदी अंत होतो ही गोष्ट प्रसिद्ध असूनही याचे हे प्रगट होणे आणि लय पावणे याची परंपरा कधीपासून सुरू झाली आणि केव्हापर्यंत चालू राहील याचा पत्ता नाही. स्थितीच्या वेळी हे ते नेहमी बदलत असते. याचे जे रूप पहिल्या क्षणी असते ते दुसऱ्या क्षणी राहत नाही. अशा प्रकारे या संसार वृक्षाच्या आधी अंत स्थिती या तिन्ही गोष्टी सापडत नाही. सुविरूढ मूल आणि असंग शस्त्र याचं म्हणण्याचं कारण की वासनारूपी या संसाराची जी मुळे आहेत ती अनादी कालापासून पुष्ट होत आलेली आहे. ती अनादी कालापासून पुष्ट होत राहिल्यामुळे अत्यंत दृढ झालेली आहे. म्हणून जोपर्यंत ही मुळे तोडली जात नाही तोपर्यंत या संसार वृक्षाला समूळ नाश होऊ शकत नाही. वृक्षाप्रमाणे वरून तोडून टाकला तरी, म्हणजे बाह्य संबंध तोडले तरी, जोपर्यंत अहंता ममता आणि वासनांचा त्याग घडत नाही तोपर्यंत या संसार वृक्षाचा समूळ नाश होऊ शकत नाही. हेच दाखविण्यासाठी तसल्या मुळांचा नाश करणे हे मोठे कठीण काम आहे. दाखविण्यासाठी तो वृक्ष अत्यंत दृढ मुळांचा आहे असे सांगितले आहे. विवेकाने संपूर्ण जग हे नाशवंत आणि क्षणिक आहे असे समजून या लोकीचे आणि परलोकीचे स्त्री पुरुष, धन पुत्र, धन, नगर, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि स्वर्ग इत्यादी सर्व भोगांबद्दल सुख, आसक्ती आणि रमणीयता या गोष्टी न वाटणे, यांच्याबद्दलच्या आसक्तीचा संपूर्ण भाव होणे म्हणजे दृढ वैराग्य हो. त्याचेच नाव इथं असंग शस्त्र असं म्हटलेलं आहे. या असंग शस्त्राने चे नाव असंग शस्त्राने चराचर संपूर्ण जगाविषयीच्या चिंतनाचा त्याग करणे, त्याच्यापासून उपरत होणे आणि अहंता, ममता आणि वासनारूपी मुळांचा नाश करून टाकणे म्हणजे दृढ वैराग्य रूपी शस्त्राने संसारूपी वृक्षाचा समूळ नाश करणे होय. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की या संसाराच्या आदिमध्ये आणि अंताचा पत्ता आजपर्यंत कोणालाही लागलेला नाही. कोणत्याही वैज्ञानिक लावू शकला नाही आणि लावू शकत नाही. संसाराशी संबंध ठेवून अथवा सांसारिक भोग भोगत असताना संसाराच्या आदिमध्ये आणि अंत इच्छिल तर घाण्याच्या बैलाप्रमाणे आयुष्यभर जरी फिरत राहिला तरी हाताला काहीच लागणार नाही. संसार अनादी आहे आणि अनंत आहे अथवा प्रतितीत मात्र इत्यादी विषयावर दर्शकांमध्ये अनेक मतभेद आहेत. परंतु संसाराशी आपला संबंध असत आहे ज्याचा विच्छेद करणे आवश्यक आहे. वैराग्याची अनेक रूपे आहेत आणि पहिलं म्हणजे वैराग्य धन, घर, जमीन इत्यादी पदार्थांविषयी होत असते. या पदार्थाचा स्वरूपाने त्याग केल्यावरही जर मनात त्याचे महत्व कायम असेल आणि मी त्यागी आहे असा अभिमान असेल तर ते खरे वैराग्य नव्हे. अंतःकरणात जड पदार्थाचे थोडे देखील महत्व व आकर्षण न राहणे हे खरे वैराग्य आहे. दुसरं वैराग्य आहे जे आपण आपले माता पिता, स्त्री पुत्र, भाऊ भावजय म्हणजे परिवाराविषयी आहे. त्यांची सेवा करणे अथवा त्यांना सुख देण्यापुरताच त्यांच्याशी आपला संबंध मानला पाहिजे. आपल्या सुखासाठी त्यांच्याशी किंचित मात्रही आपला संबंध मानणे हे बंधू बांधवापासून वैराग्य आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा संबंध न माने फक्त त्यांची सेवा करण्यापुरतच मर्यादित राहणे, स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्याकडून कोणती अपेक्षा न करणे म्हणजे खरे वैराग्य. तिसरं वैराग्य आणि वास्तविक वैराग्य म्हणजे आपल्या शरीराविषयी. जर शरीराशी संबंध कायम असेल तर संपूर्ण संसाराशी संबंध कायम असतो. शरीराशी काय संबंध म्हणजे काय?
मी सुंदर दिसलो पाहिजे किंवा दिसले पाहिजे, किंवा त्यासाठी त्याचं शरीराचं पालन पोषण चांगलं झालं पाहिजे यासाठी. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, जर शरीराशी संबंध कायम असेल तर संपूर्ण संसाराशी संबंध कायम असतो, कारण शरीरच संसाराचे बीज अथवा अंश आहे. शरीराशी तादात्म्य न राहणेच म्हणजे शरीराविषयीचे वैराग्य होय. अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा संसाराशी संबंध विच्छेद करण्याचे म्हणजे वैराग्य प्राप्तीचे, पुन्हा वैराग्य प्राप्ती कशा कशामुळे येऊ शकते त्याचे मुद्दे दिलेले आहेत. पहिला आहे, काही घेण्याची इच्छा न ठेवता संसारापासून प्राप्त झालेल्या सामुग्रीला संसाराच्या सेवेतच उपयोगात लावणे. दुसरं, सांसारिक सुखाच्या भोग आणि संग्रह कामनेचा संपूर्णपणे त्याग करणे. 3, संसाराच्या आश्रयाचा सर्वथा त्याग करणे. 4, शरीरी संसाराशी असलेला मी आणि माझेपणा संपूर्णपणे नाहीसा करणे. 5, मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे ह्या वास्तविक स्थितीवर दृढतेने पाय रोवून ठेवणे. 6, मला एक परमात्म्याकडेच वाटचाल करावयाची आहे अशा दृढ निश्चयाचे बुद्धी ठेवणे. 7, शास्त्रविहित आपापल्या कर्तव्य कर्माचे स्वधर्म पालन करणे. 8, लहानपणी शरीर, पदार्थ, परिस्थिती, विद्या, सामर्थ्य इत्यादी जसे होते तसेच आताही आहेत, आता नाही, अर्थात ते सर्वत्र सर्व बदलून गेले, पण मी मात्र तोच आहे, बदललो नाही. आपल्या या अनुभवाला महत्व देणे. आणि 9, संसारात दिलेल्या सत्तेचा अत्यंत अभाव करणे. हे वैराग्य, वैराग्याचा हा मार्ग आहे. वैराग्य कसं मिळवावं याचे हे 9 मार्ग इथे सांगितलेले आहेत. संसार आसक्तीमुळे दिसतो. ज्या वस्तूविषयी आसक्ती असते त्याच वस्तूची सत्ता आणि महत्ता दिसते. जर आसक्ती राहिली नाही तर संसाराची सत्ता दिसूनही महत्ता राहत नाही. म्हणून असंग शस्त्रेन दृढेन चित्वा या पदांचे तात्पर्य आहे, संसार सुख संपूर्णपणे समाप्त करणे, अर्थात आपल्या अंतःकरणात परमात्म्याशिवाय इतर कोणाशी संबंध मानू नये. संपूर्ण सृष्टीतील कोणत्याही वस्तूला आपली आणि आपल्यासाठी न मानणे. वास्तविक संसाराची सत्ता बंधनकारक नाही, तर त्याच्याशी आसक्तीपूर्वक मानलेला जो संबंध आहे तो बंधनकारक आहे. सत्ता बाधक नाही, आसक्ती बाधक आहे. म्हणून इतर त्याच्याशी आसक्तीपूर्वक मानलेला संबंध हाच बंधनकारक आहे. सत्ता इतर दार्शनिक तर संसाराला असत सत इत्यादी अनेक प्रकारांनी सांगतात, परंतु भगवंत संसाराशी संबंध विच्छेद करण्याचा विचार सांगतात. संबंध विच्छेद केल्यास संसाराचा संसार रूपाने अभाव होतो आणि तो भगवत रूपाने दिसू लागतो. अशा प्रकारे या 3ऱ्या श्लोकाचे एकंदर संसारापासून कसा त्याग करावा आणि त्याचे मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहे. 4थ्या श्लोक, संसार वृक्षाचे छेदन करण्यासाठी आणखी काय केलं पाहिजे, म्हणून आता 4थ्या श्लोकामध्ये त्याचा उपाय सांगितलेला आहे. तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयाः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसुता पुराणी. त्यानंतर म्हणजे काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, अश्वस्थ वृक्षाला बळकाट वैराग्यरूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या परमपद रूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे, जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाही आणि ज्या परमेश्वरापासून त्या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे. अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि नितीध्यासन केले पाहिजे. या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात आपल्याला ऊर्ध्व म्हटले आहे आणि 14 अध्यायातील 26व्या श्लोकामध्ये माम, 27व्या श्लोकामध्ये अहम, हे 14व्या अध्यायामध्ये आलेलं आहे माम आणि अहम हे पद. तर तसेच अन्यान्य या ठिकाणी ज्याला कुठे परमपद, कुठे अव्ययपद आणि कुठे परमगती आणि कुठे परमधान म्हटलेले आहे, तेच येथे परमपद म्हटलेलं आहे. येथे या अध्यायामध्ये परमपद असं म्हटलेलं आहे. परमपद सर्वशक्तिमान सर्वाधार अशा परमेश्वराला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने वारंवार त्याचे गुण आणि प्रभाव यांच्यासह त्याच्या स्वरूपाचे मनन करणे आणि निधिध्यासन करणे, याच्याद्वारे अनुसंधान करीत राहणे
म्हणजेच ते परमपद शोधणे होय. आता परमपद कसं शोधायचं? संसाराचा त्याग करायचा आहे आणि परमपद शोधायचं आपल्याला, सर्वशक्तिमान परमेश्वराचा शोध लावायचा आहे. तर यांचे सांगितलेलं आहे की सर्वशक्तिमान आणि सर्वधार अशा परमेश्वराला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने त्याचे गुण आणि प्रभाव यांच्यासह त्याच्या स्वरूपाचे मनन आणि निधिध्यासन केले पाहिजे, तरच परमपद आपण शोधू शकतो. मनुष्याने त्या परमपद स्वरूपी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मनन आणि निधिध्यासन यांच्याद्वारे अनुसंधान केले पाहिजे. भगवंतांनी मागील वाक्यामध्ये परमपदाचे अनुसंधान करण्यासाठी सांगितले आहे. ते परमपद मीच आहे. तात्पर्य असे की सर्वशक्तिमान सर्वाधार सर्वांचे धारण पोषण करणाऱ्या अशा पुरुषोत्तमाला प्राप्त करून घेतल्यावर मनुष्य परत येत नाही. त्याच परमेश्वराला इथे परमपद या नावाने सांगितले आहे. तीच गोष्ट 8व्या अध्यायातील 21व्या श्लोकामध्ये समजावून दिलेली आहे. आता 8व्या अध्यायामध्ये आपण मला वाटते मनुष्याला मृत्यूनंतर कसे मार्ग मिळतात किंवा मृत्यूच्या वेळेस आपण कसं साध्य केलं पाहिजे याचं तो अध्याय आहे. तर या 8व्या अध्यायामध्ये सुद्धा परमपद कसं प्राप्त केलं पाहिजे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ज्या आदिपुरुष परमेश्वरापासून या संसार वृक्षाची अनादी परंपरा चालली आहे आणि ज्यापासून हा उत्पन्न होऊन विस्तार पावला आहे, त्या परमेश्वराला शरण गेल्यामुळे हा संसार वृक्षाचा संबंध कायमचा सुटून आदिपुरुष परमात्म्याला प्राप्त करून घेता येते. तम आद्यम या दोन्ही पदांचं पुरुषम हे पद या पुरुषोत्तम भगवंताचे वाचक आहे. या श्लोकामध्ये तम हा शब्द आलेला आहे. तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. तम आणि आद्यम या दोन्ही पदाद्वारे पुरुषम हे पद त्याच पुरुषोत्तम भगवंताचे वाचक आहे की ज्याचे वर्णन पूर्वी तत् आणि पदम या पदाने केलेले आहे. तसेच त्याच्या मायाशक्तीमुळे या चिरकालीन संसार वृक्षाची उत्पत्ती आणि विस्तार होतो. ज्याचा कोणी आदी नाही परंतु तो सर्वांचा आदी आहे. त्या आदिपुरुष परमात्म्याचा आश्रय आपण घेतला पाहिजे. परमात्म्याशिवाय इतर कोणाचाही आश्रय टिकणारा नाही. आणि म्हणून मनुष्याने विनाशी संसाराचा आश्रय न घेता अविनाशी परमात्म्याचाच आश्रय घेतला पाहिजे. साधकाला जसे संसाराच्या संघाचा त्याग करावायचा आहे तसेच असंगता या संघाचाही त्याग करावायचा आहे. कारण असंग झाल्यावरही मी असंग आहे असा सूक्ष्म अहंभाव राहू शकतो, जो परमात्म्याला शरण गेल्यावरच सुगमतेने समाप्त होऊ शकतो. परमात्म्याला शरण होण्याचे तात्पर्य आपल्या मनविना जाणाऱ्या शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, अहम, धन, परिवार, घर इत्यादी सर्वचे सर्व पदार्थांना परमात्म्याला अर्पण करणे अर्थात त्या पदार्थाविषयीची आत्मीयता संपूर्णपणे काढून घेणे हे आहे. शरणागत भक्तामध्ये दोन भाव असतात. मी परमेश्वराचा आहे, मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे. या दोन्हीतही मी भगवंताचा आहे आणि भगवंतासाठी आहे हा भाव अधिक उत्तम आहे. कारण भगवंत माझे तर आहेच आणि माझ्यासाठी आहे. या भावनेत आपल्यासाठी भगवंताकडून काहीतरी प्राप्त होण्याची इच्छा राहते. म्हणून साधक भगवंताकडून मनमानी इच्छा करेल, परंतु तो मी भगवंताचा आहे आणि भगवंतासाठी आहे या भावनेत केवळ भगवंताची इच्छा पूर्ण होईल. अशा प्रकारे साधकात आपल्यासाठी काही करण्याचा आणि मिळविण्याचा भाव न राहणे हीच वास्तविक अनन्य शरणागती आहे. अशा अनन्य शरणागतीने त्याचे भगवंताविषयी असे अनिर्वचनीय आणि अलौकिक प्रेम जागृत होते की जे क्षतिपूर्ती आणि निवृत्ती रहित असते, ज्यात प्रियतम मिळाल्यावरही तृप्ती होत नाही आणि वियोगातही अभाव नसतो, ते जे प्रत्येक क्षणाला वर्धमान असते, ज्यात असीम अपान आनंद आहे, ज्यामुळे आनंददात्या भगवंतांनाही आनंद मिळतो. परमात्मा कधी अप्राप्त झाले नाहीत, अप्राप्त नाहीच. अप्राप्त होणे संभवतच नाही. त्यांची प्राप्ती झाली नाही तर विस्मृती झाली आहे आणि ही विस्मृती अनादी आणि अनंत आहे. जसे दोन व्यक्ती परस्पर एक दुसऱ्याला ओळखत नाही तर हा अपरिचय केव्हापासून आहे?
हे कोणी सांगू शकत नाही. आपण संस्कृत भाषा जाणत नसलो तर हा अनभेद्यपणा केव्हापासून आहे हे आपण सांगू शकत नाही. तर तात्पर्य हे आहे की व्यक्तीची सत्ता, आपली सत्ता, संस्कृत भाषेची सत्ता, संस्कृत भाषेची सत्ता तर पूर्वीपासूनच आहे, परंतु त्यांचा परिचय पूर्वीपासून नाही. तसेच विस्मृतीच्या वेळी परमात्म्याची सत्ता जशीच्या तशीच आहे. परमात्मा तर नित्य प्राप्त आहे, परंतु त्याची विस्मृती असते, अर्थात तिकडे दृष्टी नसते, त्यांच्याशी विमुक्त आहे. त्यांचा अपरिचय आहे, त्यांच्या अप्राप्तीचा भ्रम आहे. परमात्म्याचा शोध केल्यास ही विस्मृती समाप्त होते आणि त्यांची प्राप्त होते. परमात्म्याचा शोध करण्याचा उपाय आहे जे विद्यमान नाही त्याचा त्याग करावा. त्याग करण्याचे तात्पर्य आहे त्याची सत्ता आणि महत्ता न मानता त्याच्याशी संबंध न जोडणे, त्याचा अस्वीकार करणे. म्हणून संसाराच्या त्यागातच परमात्म्याचा शोध ठेवलेला आहे. जे महापुरुष आदिपुरुष परमात्म्याला शरण होऊन परमपदाला प्राप्त होतात त्याच्या लक्षणाचे वर्णन पुढील श्लोकात आहे. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्व विमुक्ता सुख दुःख संनेर गच्छन्त मूढ परदमं गयंत. याचा अर्थ आहे ज्यांचे मन, ज्यांचे मान व मोहन नष्ट झाले, ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुख दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोहोचतात. निर्माण मोहा म्हटलेला इथे. याचा अर्थ काय की येथे मान, मोठेपणा आणि प्रतिष्ठा यांचा बोध होतो. मोह हा शब्द अविवेक, विपर्य ज्ञान व भ्रम इत्यादी तमोगुणांचा भावाचा वाचक आहे. या दोन्ही पासून जे विरहित आहे, म्हणजे जे जात, गुण, ऐश्वर्य व विद्या इत्यादीच्या संबंधामुळे स्वतःमध्ये जराही मोठेपणाची भावना बाळगत नाही, तसेच मान, मोठेपणा किंवा प्रतिष्ठा आणि अविवेक, भ्रम इत्यादी तमोगुणांच्या भावाशी ज्यांचा लेश मात्र संबंध उरलेला नाही, अशा पुरुषांना निर्माण मोहा असे इथे म्हणतात. जितसंग दोषा, संग ज्याची आपण संगत करतो, आसक्ती, आसक्तीचा वाचक आहे हा शब्द. या आसक्ती रूपी दोषाला ज्यांनी कायमचे जिंकले आहे, ज्यांना या लौकीच्या आणि परलोकीच्या भोगांबद्दल जराही आसक्ती उरलेली नाही, तसेच विषयांशी संबंध आल्यावरही ज्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार येऊ शकत नाही, अशा पुरुषांना जितसंग दोषा असे म्हणतात. म्हणजे त्यांनी सर्व याच्यावर विजय मिळविलेला आहे. अध्यात्म नित्या, अध्यात्म हा शब्द परमात्म्याच्या स्वरूपाचा वाचक आहे. म्हणून परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ज्याची नित्य स्थिती झाली आहे, क्षणभरही ज्यांचा परमात्म्याशी वियोग होत नाही आणि ज्यांची स्थिती नेहमी अढळ अशी राहते, अशा पुरुषांना अध्यात्म नित्या असे म्हणतात. विनिवृत्त कामा, काम हा शब्द इथे सर्व प्रकारच्या इच्छा, तृष्णा, अपेक्षा, वासना आणि स्पृहा इत्यादी थोड्याफार फरकाने वर्णन केल्या जाणाऱ्या मनोवृत्ती रूप कामनांचा वाचक आहे. म्हणून ज्याच्या सर्व प्रकारच्या कामना पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत, ज्यांच्यामध्ये इच्छा, कामना, तृष्णा किंवा वासना इत्यादीचा लवलेशही उरलेला नाही, अशा पुरुषांना विनिवृत्त कामा असे म्हटलेलं आहे. सुख दुःख संज्ञ म्हणजे शीत उष्ण, प्रिय अप्रिय, मान अपमान, स्तुती निंदा इत्यादी द्वंद्वांना ती सुखदुःखाचे कारण असल्याने सुखदुःख संज्ञक असे म्हटले आहे. या सर्वांशी किंचितही संबंध न ठेवणे म्हणजे कोणत्याही द्वंद्वाच्या संयोग वियोगामुळे जराही रागदोष, रागद्वेष, हर्षशोक इत्यादी विकार न होणे म्हणजेच त्या द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त होणे होय. म्हणून अशा पुरुषांना सुखदुःख नामक द्वंद्वापासून विमुक्त असे म्हणतात. अमूढा हे पद ज्यांच्यामध्ये मूढता किंवा अज्ञान यांचा सर्वथा भाव असेल त्या ज्ञानी महात्म्यांचा वाचक आहे.
वरील सर्व विशेषणांचे हेच विशेष आहे. याचा प्रयोग भगवंतांनी असे दाखविले आहे की निर्माण मोहा म्हणजे इत्यादी सर्व गुणांनी युक्त असे जे ज्ञानी जन आहे त्यांनाच परमपद प्राप्त होते. म्हणजे तो कसा पाहिजे की मोहापासून मुक्त पाहिजे, सर्व प्रकारच्या सुखदुःखापासून त्याला कोणत्याही प्रकारची आसक्ती नसतो. नेहमी त्याचं मन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये त्याची नित्यस्थिती असली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा कामना वासना त्याच्या ठिकाणी नको, सरापासून तो निवृत्त असला पाहिजे, म्हणजे विनिवृत्त कामा. आणि अशा प्रकारे उष्ण शीत प्रिय प्रिय अपमान अपमान अशा प्रकारचा कोणत्याही सुख दुःख त्याला बाधित नको, म्हणजे कोणत्याही द्वंद्वाच्या संयोग युगामुळे तो जराही विचलित होऊ नये, अशा सर्व त्याला म्हटलेलं आहे. अशा अशा पुरुषांना त्यांनी काय म्हटलेलं आहे, काय होते, भगवंताची प्राप्ती होते, तो परमपदाला पोचतो. आणि त्याला अविनाशी परमपद म्हणजे काय आहे, तर चौथ्या श्लोकामध्ये ज्या पदाचे अनुसंधान करण्यासाठी ज्या आदिपुरुषाला शरण जाण्यासाठी सांगितलेले आहे, त्याच सर्व शक्तिमान सर्व सर्वाधार असलेल्या परमेश्वराचे वाचक अविनाशी परमपद हे आहे. आता चौथ्या श्लोकामध्ये आपल्याला काय पाहिजे सांगितलं आपण, की संसारापासून पूर्णपणे त्याग व्हा, वैराग्य करा, वैराग्य प्राप्ती करा, आणि वैराग्य प्राप्ती केल्यानंतरच तुम्हाला काय होईल, परमेश्वर प्राप्त होईल. आणि म्हणून या श्लोकांमध्ये आदिपुरुष शरण जाण्यासाठी जे सांगितले आहे, सर्व शक्तिमान आणि सर्वात परमेश्वराचे वाचक आहे अविनाशी परमपद. तसेच त्या परमेश्वराच्या मायेने विस्तार पावलेल्या संसार वृक्षापासून पूर्णपणे पलीकडे जाऊन परमपद स्वरूपी परमेश्वराला प्राप्त करून घेणे म्हणजेच अव्यय पद प्राप्त करणे होय. अशा प्रकारे वास्तविक शरीर इत्यादीचा वियोग तर प्रत्येक क्षणाला होत आहे. साधकाने प्रतिक्षण होणारा हा वियोग केवळ स्वीकार करायचा आहे. हा वियुक्त होणारा पदार्थाशी संयोग मानल्यानेच कामना उत्पन्न होतात. जन्मापासून आजपर्यंत आपली प्राणशक्ती निरंतर नष्ट होत आहे आणि शरीराचा प्रत्येक क्षणाला वियोग होत आहे. जेव्हा एके दिवशी शरीराचा मृत्यू होईल त्यावेळी लोक म्हणतील की आज हा मेला. वास्तविक पाहिले तर शरीर मेले नाही, तर प्रतिक्षण मरणाऱ्या शरीराचे मरणे आज समाप्त झाले आहे. म्हणून कामनेपासून निवृत्त होण्यासाठी साधकाने प्रतिक्षण वियुक्त होणाऱ्या शरीर इत्यादी पदार्थांना स्थिर मानून त्याचा आपल्याशी कधी संबंध मानू नये. जोपर्यंत एक कामना पूर्ण होत नाही असलेली असते तोपर्यंत दुसऱ्या अनेक कामना उत्पन्न होतात. आणि म्हणून मनुष्याने दुसऱ्या कामनेच्या पूर्तीसाठी प्रयत्न करू नये, कारण एकातून ही दुसरी होते, दुसऱ्यातून तिसरी होते, आणि त्यातून सुख आणि दुःख निर्माण होते. आणि म्हणूनच या ठिकाणी सांसारिक भोगपदार्थ मिळाल्याने सुख होते ही मान्यता केल्यानेच कामना उत्पन्न होतात. ही कामना तीव्र असेल तर तो पदार्थ मिळाल्यास तितकेच सुख होईल. वास्तविक कामनाच्या पूर्तीने सुख होत नाही. जेव्हा मनुष्य एखाद्या पदार्थाच्या अभावाचे दुःख मानून कामना करून त्या पदार्थाचा मनाशी संबंध जोडतो, तेव्हा तो पदार्थ मिळाल्यावर अर्थात त्या पदार्थाचा मनाशी संबंध विच्छेद झाल्यावरच सुख प्राप्त होते. जर त्याने पूर्वीपासूनच कामना केली नाही तर मिळाल्यावर सुख आणि न मिळाल्यावर दुःख होणारच नाही. मुळात कामनेला सत्ताच नाही, कारण जर काम्य पदार्थांना स्वतंत्र सत्ता नाही तर त्याची कामना कशी राहू शकेल. म्हणून सर्व साधक निष्काम होण्यात समर्थ आहे. वरील लक्षणांच्या पुरुषांना जे अविनाशी पद कसे प्राप्त आहे या जिज्ञासेवर भगवंत त्या परमेश्वराच्या स्वरूपभूत असलेल्या परमपदाचा महिमा सांगत आहे पुढील श्लोकाने. न तद्भासते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाही, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकत, ना चंद्र, ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे. म्हणजे जे मिळाल्यावर मनुष्य परत येत नाही ते माझे परमधाम आहे असे भगवंतांनी म्हटलेले आहे. ते सच्चिदानंदमय दिव्य चेतन आणि ते माझेच स्वरूप असल्यामुळे ते वास्तविकपणे माझ्याशी अभिन्न आहे. म्हणून येथे परमधाम हा शब्द माझे नित्यधाम, माझे स्वरूप आणि भाव इत्यादी सर्वांचाच वाचक आहे. म्हणजे
पूर्णब्रह्म परमात्म्याला सूर्यही प्रकाशित करू शकत नाही, चंद्रमा नाही, तारांगण नाही आणि विजयी नाही. विजयी त्याला प्रकाशित करू शकत नाही. जेव्हा हे सूर्यादी सुद्धा त्याला प्रकाशित करू शकत नाही, तेव्हा मग लौकिक अग्नीचे काय? कारण ते सर्वजण त्या नित्योदित पूर्ण ब्रह्मामुळे प्रकाशित होतात आणि त्यांच्या प्रकाशाने सर्व काही प्रकाशित होते. याचा भावार्थ असा आहे की कोणत्याही अवस्थेमध्ये पुन्हा येथे तो ते परमधाम म्हटलेलं आहे आणि हे माझे नित्यधाम, माझे स्वरूप आणि भाव इत्यादी सर्वांचाच वाचक आहे. तेथे पोहोचल्यावर या जगाशी कधी कोणत्याही काळी आणि कोणत्याही अवस्थेमध्ये पुन्हा संबंध येऊ शकत नाही. तेच माझे परमधाम अर्थात मायातीत धाम होय. तेच माझे स्वरूप होय. यालाच अव्यक्त अक्षर आणि परमगती असं सुद्धा म्हणतात. याचेच वर्णन करताना श्रुतीमध्ये बाकीचं सांगितलेलं आहे. जेथे सूर्य प्रकाशत नाही, जेथे वायू राहत नाही, जेथे चंद्रमा प्रकाशित होत नाही, जेथे तारे चमकत नाही, जेथे अग्नी जाळत नाही, जेथे मृत्यू प्रवेश करीत नाही, जेथे दुःख प्रवेश करू शकत नाही आणि जेथे गेल्यावर योगी परत येत नाही, ते सदानंद, परमानंद, शांत, सनातन, सदा कल्याण स्वरूपी ब्रह्मादी देवांकडून वंदना केले जाणारे आणि योग्यांचे ध्येय असे परमपद होय. तर हे पद येथे अविनाशी पद या नावाने सांगितल्या जाणाऱ्या पूर्ण ब्रह्म पुरुषोत्तमाचे वाचक आहे. सूर्य, चंद्रमा व अग्नी हे त्याला प्रकाशित करू शकत नाही, म्हणून त्याची अप्रमेयता, अचिंत्यता आणि अनिर्वचनीयता यांचा निर्देश इथे केलेला आहे. याचा अभिप्राय असा की सर्व जगाला प्रकाशित करणारे सूर्य, चंद्रमा, अग्नी हे आहेत. हे ज्यांचे देव आहेत ते चक्षु, मन व वाणी यापैकी कोणीही ते परमपद प्रकाशित करू शकत नाही. यावरून असे समजावे की यांच्याशिवाय आणखीही जितकी प्रकाशक तत्वे मानलेली आहेत त्यापैकी कोणीही किंवा सर्व मिळूनही ते परमपद प्रकाशित करण्यास समर्थ नाही. कारण हे सर्व त्याच्याच प्रकाशाने, त्याच्या सत्ता स्फूर्तीच्या एखाद्या अंशाने स्वतःच प्रकाशित होतात. हेच पूर्णपणे युक्तियुक्तही आहे. आपल्या प्रकाशकाला कोण कसे बरे प्रकाशित करू शकणार? जे नेत्र, वाणी किंवा मन हे कोणी येथे पोहोचू शकत नाही, ते त्याचे वर्णन कसे करू शकणार? असे श्रुतीमध्ये सुद्धा म्हटलेले आहे की यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. ब्रह्मोपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे. जेथून मनासह वाणी ते प्राप्त करून न घेताच परत येते ते पूर्ण ब्रह्म परमात्मा आहे आणि म्हणून ते अविनाशी पद, वाणी आणि मन इत्यादीच्या अत्यंत पलीकडचे आहे. त्याचे स्वरूप कोणत्याही प्रकारे सांगता किंवा समजावता येत नाही. अशा प्रकारे पहिल्यापासून 3ऱ्या श्लोकापर्यंत संसार वृक्षाच्या नावाने क्षर पुरुषाचे वर्णन केले आहे. त्यामध्ये जीवरूपी अक्षर पुरुषाच्या बंधनाचा हेतू म्हणजेच त्याने मनुष्य योनीमध्ये अहंता, ममता आणि आसक्ती यांनी केलेली कर्मे सांगितलेली आहेत. त्या बंधनापासून सुटण्याचा उपाय सृष्टीकर्त्या आदी पुरुषाला शरण जाणे असे 4थ्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. यावर अशी जिज्ञासा वाटते की वरील प्रकारे बद्ध झालेल्या जीवाचे स्वरूप काय आहे, त्याचे वास्तविक स्वरूप काय आहे, त्याला कोण व कसे जाणू शकतो, या गोष्टीचे स्पष्टीकरण करण्यासाठी भगवंत आता जीवाचे स्वरूप सांगत आहे. जीव म्हणजे काय, तर जीवाचे स्वरूप कसे असते ते इथे सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आता 6 श्लोकापर्यंत परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी काय काय केलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि 5ही इंद्रियांना आकर्षित करतो. जीवलोके येथे जीवात्म्याचे निवासस्थान असलेल्या शरीराचे वाचक आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3 प्रकारच्या शरीरांचा याच्यामध्ये अंतर्भाव आहे. त्याच्यामध्ये स्थित असलेल्या जीवात्म्याला सनातन व आपला अंश असे सांगून भगवंतांनी हे दाखविले आहे की कारण शरीरांमध्ये स्थित असलेल्या जीव समुदायाचा सूक्ष्म व स्थूल शरीरांच्या बरोबर संबंध घडवून मीच या संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि पालन करणार आहे. म्हणून मी सर्वांचा परमपिता आहे.
ज्याप्रमाणे पुत्र हा पित्याचा अंश असतो, त्याप्रमाणे जीव समुदाय हा माझा अंश आहे. आणि स्वरूपाने जसा मी चेतन आहे, तसा जीव समुदाय चेतन आहे, म्हणून माझा अंश आहे. कारण तो स्वतः चेतन आहे. तो एखाद्या चेतनाचाच अंश होऊ शकतो, जडाचा नव्हे. वास्तविक अंशीहून अंश हा भिन्न नसतो. माझ्याप्रमाणे जीव समुदाय हा सुद्धा अनादि आणि नित्य आहे, म्हणून तो सनातन आहे आणि माझ्याहून भिन्न नाही. येथे अद्वैत सिद्धांताप्रमाणेच हेच योग्य वाटते की ज्याप्रमाणे सर्वत्र समभावाने स्थित असलेले विभागरहित असे महाकाश हे घर आणि गट इत्यादीच्या संबंधामुळे विभक्त असल्यासारखे वाटू लागते, आणि त्या घट घर इत्यादी मध्ये स्थित असलेले आकाश हे महाआकाशाचा अंश मानले जाते. त्याचप्रमाणे जरी मी विभागरहित समभावाने सर्वत्र व्याप्त आहे, तरीही भिन्न भिन्न शरीरांच्या संबंधामुळे वेगवेगळा विभक्त असल्यासारखा वाटू लागतो, आणि त्या शरीरामध्ये स्थित असलेला जीव हा माझा अंश मानला जातो. हे मानण्यासाठी भगवंतांनी जीवात्म्याला आपला अंश आहे असे म्हटले आहे. एव या पदाचा प्रयोग भगवंतांनी असे दाखविले आहे की वरील प्रकारे हा जीवात्मा माझाच अंश आहे, म्हणून तो माझ्याहून भिन्न नाही, म्हणजे तसा माझ्यासारखाच असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. इंद्रियानी प्रकृतीस्थानी हे विशेषण लावण्याचा अभिप्राय काय आहे, तर इंद्रिय ही प्रकृतीचे कार्य आहे आणि प्रकृतीचे कार्यरूप असलेले शरीरच त्यांचा आधार आहे. हे दाखविण्यासाठी त्याच्याबरोबर प्रकृती स्थानी हे विशेषण इथे लावलेले आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन या 6 सर्व विषयांचा अनुभव घेण्यामध्ये प्राधान्य असते. ज्ञानेंद्रियाच्या शिवाय कर्मेंद्रियाचे कार्य चालत नाही, म्हणून येथे मनासह इंद्रियाची संख्या 6 अशी सांगितलेली आहे. षष्ठेंद्रिय म्हटलेलं आहे, मनःषष्ठानी इंद्रियानी, म्हणून येथे मनासह इंद्रियांची संख्या 6 सांगितली आहे. 5 कर्मेंद्रियाचा याच्यामध्ये अंतर्भाव नाही. याच्यामध्ये अंतर्भाव समजावा म्हटलेला आहे इथे. मनःषष्ठानी इंद्रियानी म्हणजे ज्ञानेंद्रिय 5 आणि 1 मन 6, पण 5 कर्मेंद्रियाचा सुद्धा याच्यामध्येच अंतर्भाव केलेला. जेव्हा जीवात्मा हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, तेव्हा पहिल्या शरीरातून मनासह इंद्रियांना आकर्षित करून बरोबर घेऊन जातो. म्हणजे जीवात्म्याने मनासह इंद्रियांना आकर्षित करून बरोबर घेऊन जीवात्म्याने मनासह इंद्रियांना आकर्षित करणे होय. विषयांचा अनुभव घेण्यामध्ये मन आणि 5 ज्ञानेंद्रियांचे प्राधान्य असल्यामुळे या 6 आकर्षित केले जाते असे येथे सांगितलेले आहे. येथे मन हा शब्द अंतःकरणाचा वाचक आहे, म्हणून बुद्धी ही त्यांच्याच मोडते. जीवात्मा जेव्हा मनासह इंद्रियांना आकर्षित करतो, तेव्हा तो प्राण्यांच्या द्वारे आकर्षित करतो, म्हणून 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण हे सुद्धा यांच्या बरोबरच समजले पाहिजे. साधक संजीमध्ये या श्लोकाचं खूप मोठं विस्तृत असं वर्णन दिलेलं आहे, आणि खूपच इतकं विस्तृत आहे. वाचू का? उद्या वाचा ताई, मग आज खूप ओव्हरलोड होईल. ते 14चं सारांश झालंय, हे पण मग डोक्यात बाहेर होईल सगळं. सुचेता ताईला विचार. असं 6 इंद्रियांना कोणत्या वेळी कोणत्या प्रकारे कशासाठी आकर्षित करतो, तसेच मनासह ती 6 इंद्रिये कोणकोणती आहेत अशी जिज्ञासा झाल्यावर आता 2 श्लोकामध्ये त्याचे उत्तर दिलेले आहे. त्यासाठी 8वा श्लोक. शरीरं यद्वाप्नोति पण यच्चाप्युत्क्रामतीः. हा श्लोक सुद्धा आपण 8व्यापासून उद्या घेऊयात ताई, म्हणजे हे वाचन आणि 8व्याचा श्लोक पासून पुढे घेऊयात मग. ठीक आहे, ठीक आहे. हा, कारण 4 वाजलेत आहे, आपण हो, शक्यतो 4 वाजेपर्यंत थांबवत जाऊयात. ठीक आहे ना, काही हरकत हा नाही. हा. मग आता प्रार्थना घेऊ का शेवटची? प्रार्थना घेऊ का ताई आता? हो हो, चालेल चालेल. मी श्लोक अर्धा राहिला तो पूर्ण वाचून घेते.
शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. हा श्लोक आपण उद्याला घेऊ, 8वा श्लोक. उद्या बहुतेक आपला पूर्ण अध्याय पण संपेल. हो, 20 श्लोक आहेत ते हो ह्याच्यामध्ये. श्लोक होऊन जातील. हो. चालेल. मग आपण ह्या 2-3 दिवसामध्ये काय करूयात की ह्या जे 15 श्लोक आहेत म्हणजे 15 अध्याय जे झालेले आहेत आपले, हम्म. त्याच्यावरचे जे काही प्रश्न असतील ज्यांनी लिहिले असतील ते वाचन घेऊया थोडं. हो, काही हरकत नाही. हं? हं. आणि ज्यांनी लिहिले असेल त्यांनी समोर येऊन वाचा स्वतःहून, ते जास्त चांगलं. हो की नाही? हं. हो. चालेल. जय श्रीकृष्ण. आपण धन्यवाद. आनंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण ताई. इथेच थांबूयात आपण. उद्या परत आपण ह्याच वेळेला पुढच्या अध्यायाचं बघूयात. ठीक. कोणाला काही बोलायचं आहे? नाही ना? ठीक आहे. उद्या परत भेटूयात आपण सगळे. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण.